आपण ऐकतो ना, की रणवीर सिंग काय किंवा ऋतिक रोशन एकेका रोलसाठी एक वर्षभर तयारी करतात. त्यांचं मेहनत तर करावी लागते. जसं की ऋतिक रोशन आहे. त्याचा बेस क्लिअर आहे. त्याचा बेस आहे. हं. त्याला फक्त त्याच्यावरती मेहनत करायची आहे. तर काही लोकांचा बेसच नसतो. ऋतिकचा कसा आधीपासून तो फिटनेसमध्ये आहे, डान्समध्ये आहे. त्याचा बेस आहे. त्याला काय फक्त थोडं न्यूट्रिशन टाकायचं आहे, थोडं फॅट काढायचं आहे. ऑलरेडी आतमध्ये सगळं आहे. मसल्स आहेत, ॲब्स आहेत, सगळं ते बाहेर येणार. फॅट गेलं की तुमच्या आतले जे मसल्स आहेत ते बाहेर दिसणारच आहेत. आता माझा पण बेस झालेला आहे. आता मी फक्त फॅट लॉस केलं की माझे मसल्स परत तसे बाहेर येणार, ॲब्स परत दिसणार, फ्रेम चांगली दिसणार. सो तेच आहे. तुमचा बेस क्लिअर पाहिजे. आणि आजकाल लोकं काय बेस बनवत नाही, ॲनाबॉलिक्स घेतात. मग ते जेव्हा ॲनाबॉलिक्सचा असर उतरतो तेव्हा तुम्ही साप एकदम असे लुकडे होतात, गाल आतमध्ये जातात, असं वाटतं की आजारी आहे. नाही, नाही, पण स्टिरॉइड असं पण खूप धोकादायक आहे. धोकादायक आहे. मला असे माहिती आहेत पेशंट की ज्यांची किडनी डॅमेज झाली आणि बरंच डॅमेज होतं बॉडीला. डॅमेज पण होतं. आणि कसं होतं की जे ॲनाबॉलिक्स घेतात, जसं की इंजेक्टेबल. का घेऊ नये हे सांग आपल्या का लोकांना. घेऊ नये म्हणजे बेसिकली तुम्ही इंजेक्ट करतात. त्या स्टेरॉइड जे असतं ते बनलेलं असतं घोड्यांसाठी, जे डॉग्स आहेत त्यांच्यासाठी ते ॲनाबॉलिक्स असतात. ते ॲनाबॉलिक्स कुठेच असं नाही आहे की ह्युमनला तुम्ही मारू शकतात, असं कुठेच नाही आहे. जे ॲनाबॉलिक्स पण असतात तुम्ही बघितल्यात डोळ्याने, घोड्याचं चित्र, कुत्र्याचं चित्र, हे सगळे डॉग्स विक्सचं असतं. ते सगळं त्यांच्यासाठी असतं ते बनलेलं. मुलं घेतात. मुलं घेतात. सो ते सगळं असतं. आणि हे लोकं काय करतात की इंजेक्ट करतात, गायडन्स नाही, काय नाही. या गायडन्समध्ये तुम्ही घेतात, ज्यांचं प्रोफेशन आहे, म्हणजे जसं की बॉडी बिल्डर्स आहेत, तर ते प्रोफेशन आहे, त्यांना ते घ्यावंच लागणार. तुमचं कशात काय नाही, तुमचा बेस क्लिअर नाही आहे. तुम्हाला फक्त Instagramवरती फॉलोअर्स पाहिजे, चांगली बॉडी दिसली पाहिजे, मुलींना पटवण्यासाठी बॉडी पाहिजे. हां, हेच आहे. मुलांचं सगळं काय असतं की मला चांगलं दिसायचं आहे. जर बॉडी बनेल तेव्हा 4 मुलींना इकडे, 4 मुलींना तिकडे घेऊन फिरेन. पण असं काहीच होत नाही. हां, त्यांचं तेच असतं मोस्टली की मी पटकन बॉडी बनवेल आणि आत्ताच या मुलीला पटवेन, तिला पटवायचं आहे मला, ह्याला दाखवायचं आहे, मी आता बॉडी बनवून दाखवतो, जास्त हा करतो का असं. पण तेच असतं. त्याच्यामुळे ते काय करतात, कुठलाही स्टेप घेतात, इंजेक्ट करतात. आणि मग इंजेक्ट करून प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, त्या इंजेक्शनला माहीत नाही की तुमचे बायसेपच वाढवायचे आहेत, तुमचे लेग्सच वाढवायचे आहेत. ते काय करतात, तुमचं हार्ट पण वाढतं, ऑब्व्हियसली त्याच्यात स्टिम्युलंट्स असतात ते. चेस्ट वाढते, जसे तुमचे बाकीचे मसल वाढतात तसं ते हार्ट पण वाढतं. त्याच्यामुळे काय होते, ते हार्टचे जे वरचा लेअर असतो तो खूप थिन होतो. आणि त्याच्यामुळे काय श्वास येत नाही. ते श्वास खूप मोठा घ्यावा लागतो. हार्ट पण मोठं होतं. त्याच्यामुळे ते हार्ट फेलियरचं खूप आजकाल आहे बॉडी बिल्डर्समध्ये, हो. की हार्ट अटॅक येतात, हार्ट अटॅक येतात. सो त्याच गोष्टीमुळे होतात. आणि हे कधी बाहेर येत नाही ना त्यांनी काय घेतलंय. हां, बाहेर येत नाही. कारण ते इनलिगल आहे ना. ते लिगल नाहीच आहे. ॲनाबॉलिक्स हे लिगल नाही आहे. तुम्हाला कुठल्या मेडिकलमध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये मला भेटणार नाही ते. ते तुम्हाला सुंबडीमधून कुठून ना कुठून तरी जुगाड लावूनच काढावे लागतील. काय किंमत असते या स्टिरॉइड्सची? प्रत्येकाची वेगळी असते. तरी स्टार्टिंग प्राईस असते. काही एक स्टेरॉइड आहे त्याचं 20,000 प्राईस आहे, 30,000 प्राईस आहे. एका? हां, एका लाईक 5 ml, 10 ml. म्हणजे 1 एका ml टायमाला एका 1 वेळेला. ml. हां. हां, म्हणजे 10 दिवस तुम्हाला ते जाईल. असं ते असतं. रोज? रोज. अच्छा, विकली नाही घेत. वीकली नाही, रोज. असं कारण त्याचं काही स्टेरॉइड असे आहेत की फक्त 24 आवर्सचंच लाईफ टाईम असतं त्याचं, की 24 नंतर ते डिझॉल्व्ह होतं, म्हणजे संपतं. मग ते परत त्याला इंजेक्ट करा. सो असं असतं. आणि खूप ₹1000 पण येतात, 2,000, 3,000 ml वरती डिपेंड असतं. डेंजरस आहे म्हणजे हां, खूप. माझ्याकडे पण येऊन मागतात की ओमकार भाई आपने क्या लिया है मुझे बता. अरे कुछ नहीं लिया है. त्यांचं असं होतं की ओमकार तू काहीतरी घेतलंय, तू ॲनाबॉलिक्स घेतल्यात, अशी बॉडी नॅचरली पॉसिबलच नाही. आमच्या एवढं लाईफमध्ये आम्ही असे मोठे बिल्डर्स आहेत, ते पण माझ्याकडे येतात की अशी बॉडी पॉसिबलच नाही आहे. आम्ही एवढ्या वर्ष 20 वर्ष आले आम्ही घासतोय. पण तुम्ही ते मागचं बघत नाही ना. कारण ते बिल्डर्स आहेत, ते काय करतात, बाहेर जाऊन दारू पिणार टेन्शनमध्ये, किंवा काय ते बाहेरचं खाणार किंवा हे सगळं करणार. आणि मग बोलणार की समोरच्याला तू नॅचरली नाही केलंय, तू इंजेक्शन घेतलंय. एवढं टेस्ट करा, ब्लड टेस्ट करा. ते बिग बॉसच्या घरामध्ये जायचं होतं तेव्हा ब्लड टेस्ट सगळे झाले होते, सगळे क्लिअर होते. तर त्यांचं असं असतं की ओमकार तू काहीतरी घेतलंय, आम्हाला सांगते. तर मुलं पण जे नवीन आहेत ते पण येऊन विचारतात, ओमकार तू काय घेतलंय सांग आम्हाला. त्यांना म्हणून मी फार गुणी मुलगा आहे. तेच बोललो मी त्यांना की मी काय घेत नाही, मी नॅचरली जे आहे तेच. आपण चिकन आहे, प्रोटीन ठीक आहे, प्रोटीन घेऊ शकतो, क्रिएटिन आहे, असे बरेच सप्लिमेंट, एल कार्नेटिन आहे. हो, एल कार्निटिन हे सगळं आपण घेऊ बरोबर शकतो. हे सगळं पण हेल्प करतं. थोडं लेट करतं पण करतं हेल्प. जसं की आता तुम्ही दुसरे इंजेक्शन जे स्टेरॉइड आहेत ते तुम्हाला 15 दिवसामध्ये एकदम लीन दाखवू शकतं, एकदम 15 दिवसात फॅट गायब. पण एल कार्निटिनला 2 महिने लागतात, 3 महिने लागतात. पण ते होतं, रिझल्ट येतं. यू हॅव टू ईट क्लीन ना. पण हां, क्लीन खावं लागणार. Clean पेशन्स खायला लागणार. ठेवायला लागतं. त्याच्यामध्ये पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे फिटनेसमध्ये. तुम्ही आता बोलाल की 3 महिन्यात मला पाहिजे. काही लोक हा माणूस बसला इकडे, तो मला बोलतो की 3 महिन्यांनी लग्न आहे, 2 महिन्यांनी लग्न आहे, मला बॉडी बनवायची आहे. ते कसं पॉसिबल आहे?
आणि पण याने लग्न झाल्यानंतर मग ते वाटेल ते परत खायचं जाणारच असतं आहे. परत. हां. तर तेच आहे की लोकांना असं वाटतं की लगेच बॉडी बनली पाहिजे, लगेच सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. पण त्याला खूप टाईम द्यावा लागतो. जे इंजेक्ट पण करतात ॲनाबॉलिक्सवाले जे बॉडी बिल्डर्स आहेत, त्यांनी पण काही ही बॉडी 3 महिन्यात नाही बनवत. ते पण 20-20 वर्ष, 10-10 वर्षापासून स्टेरॉइड घेत आहेत. त्यांना पण त्या लेव्हलपर्यंत यायला टाईम लागतोच. तू म्हणालास की तू हेअर ड्रेसर म्हणजे तर आता आपण त्याच्याबद्दल बोलूया. Yes, yes. तू तसे छान केस बीस हे केलेले आहेस म्हणून मी तुला विचारलं पण सुरुवातीच्या आधी तू काय लावलंस केसांना. तर मला सांग की 3 गोष्टी सांग ज्या मुलांनी, तरुण किंवा पुरुषांनी रादर, त्यांनी हेअर ग्रूमिंग करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत. ग्रूमिंग करताना मेन म्हणजे काही जे आहेत मेन्स, त्यांचा प्रॉब्लेम काय होतो की ते कुठेतरी रील्समध्ये बघतात की ही हेअरस्टाईल ट्रेंडिंग आहे किंवा रणवीर सिंगने केलं किंवा कोणी मोठ्या हिरोने केलं म्हणून आपण पण तेच करायला जाऊया, याच्या मागे असतात. सो आपण पहिला काय बघितलं पाहिजे की आपला फेस स्ट्रक्चर कसा आहे, राऊंड फेस आहे, स्क्वेअर आहे किंवा कुठला फेस शेप आहे. त्याच्या हिशोबाने ना गुगलमध्ये दाखवतात की तुमचा जर स्क्वेअर आहे तर तुम्हाला या हेअरस्टाईल केल्या पाहिजे. सो तुम्ही ते बघा की तुम्हाला तुमच्यावरती काय सूट करतं. सूट होईल बरोबर. हां, ते आपल्यावरती जे सूट होतं ते आपण केलं पाहिजे. त्यातच आपण खूप चांगले दिसतो. लोकांचं कॉपी करणार, त्याचा फेस स्ट्रेट आहे आणि जर तुम्ही वेगळं काहीतरी केलं मग ते एकदम असं वाटतं की गावठी. असं लोकं बोलतात की काय भलतंच काहीतरी करून आलाय. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. तुम्ही प्रॉपर फेसच्या अकॉर्डिंगली तुम्ही नाही करत गोष्टी. आणि दुसरी गोष्ट आहे की आजकाल लोकल जे वॅक्स आहेत, वॅक्स झालं, स्प्रे झालं, हे सगळ्यात खूप लावतात मुलं की फक्त घेतलं आणि लावलं आणि ते काय करतात, लावतात आणि वॉश नाही करत. म्हणजे मी आता हे लावलंय, तर मी हे थोड्या वेळानंतर किंवा झोपायच्या आधी वॉश करणार. तर ते मुलं काय करतात की लावतात, तसेच झोपतात, त्याच्यावरतीच झोपतात वॅक्स लावून आणि दुसऱ्या दिवशी वॉश करतात किंवा ते कधी कधी वॉश पण नाही करत. तर त्याच्याने प्रॉब्लेम काय होतो, तुमचा घाम येतो, स्वेट येतो ना, तेव्हा ते घाम उतरून तुमच्या रूट्समध्ये जातं. मग हेअरफॉल, ग्रे हेअर असं होतात. आणि लोक काय ब्लेम करतात कंपनीला की वॅक्स लावू नको, तुझे केस पांढरे पडतील, तुझं टक्कल पडेल. तर प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही ते वॉशच नाही करत. तर मी लावलं, तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही वॉश करा झोपायच्या आधी, कारण झोपेमध्ये तुटतात ना केस, ते कडक कडक होतात. त्याच्यावरती तुम्ही केस तुमचे मूव्ह करणार, बॉडी मूव्ह होते, मग ते तुटतात केस आणि मग ते रूट्सवरती गेलं की हेअरफॉल वगैरे होतो. सो मेन काय की तुम्ही यूज करणं काही हे नाही म्हणजे असं त्याच्याने बोलतात ना हेअरफॉल नाही होणार, ग्रे हेअर नाही होत, कारण आपण ते रूट्सवर लावतच नाही. पण जेव्हा स्वेट येतो तेव्हा ते रूट्सवरती येतं आणि मग तुम्ही ते वॉशच नाही करणार, तर त्याच्याने ते हेअरफॉल वगैरे होतो. आणि तिसरी गोष्ट आहे की लोकल शॅम्पूज, तुम्ही एक सनसिल्क लावणार, क्लिनिक प्लस लावणार, कुठलाही असा लोकल ब्रँड आहे ना तो तुम्ही यूज करणार, तर तुमचा हेअरफॉल होणारच आहे. किंवा बोलतात ना डॅन्ड्रफ झाला, कारण तो शॅम्पू प्रॉपर निघत नाही किंवा सल्फेट अँड पॅरेबन खूप जास्त असतो शॅम्पूमध्ये. त्याच्यामुळे काय होतं, तुमचे केस राट होतात, एकदम थिक होतात, पोरस होतात. केसातलं जे मॉइश्चर असतं नॅचरल मॉइश्चर खूप इम्पॉर्टंट असतं केसांसाठी, तर ते पण तुम्ही घालवतात. कारण आपण जे ऑइल लावतो बाहेरून ते तर रूटसाठी असतंच. तेल लावायचं का केसांना? तेल लावायचं, बट कसं लावायचं, आज तुम्ही वॉश करणार आहात तर त्याच्या 2 तास आधी लावलेलं चालतं. 2 तास 3 तास आधी तुम्ही लावा आणि वॉश करा. काही लोक काय करतात की रात्री लावतात, दिवसभर रात्रभर ठेवतात डोक्यांमध्ये, त्याच्यामुळे काय होतं, रूट तुमचे सॉफ्ट होतात. ऑइलचं काम काय असतं, रूटला मॉइश्चर देणं, सॉफ्ट करणं, मग ते लगेच वॉश करायचं. तुम्ही काय रात्रभर ठेवणार, ते एकदम सॉफ्ट होणार, मग ते थोडंसुद्धा खेचलं किंवा काय केलं ना, ब्रेक होईल. तर ब्रेक होतात, रूट्समधून निघतात बाहेर. सो हा प्रॉब्लेम होतो की लावून ठेवतात, बाहेर फिरतात कुठे पण. आता समजा तेल लावलं आणि बाहेर कुठेही फिरायला गेलो तर डस्ट बसणार, धूळ बसणार, मग ती निघत नाही केसांमधून, मग डॅन्ड्रफ होतो, हा सगळा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे काय की तुम्ही ऑइल पण लावलं ना, वॉश करणार आहात, तुम्हाला माहिती आहे की आता मी वॉश करणार आहे, त्याच्या 3 तास अगोदर लावा, 4 तास अगोदर लावा, तिकडेच बसा, गावभर फिरू नका ऑइल लावून. ऑइल लावा, थोडं ठेवा आणि मग थोडासा मसाज करा, मसाज वगैरे असेल तर थोडा मसाज करा आणि मग वॉश करून टाका त्याला प्रॉपर. मग काय होतं, ऑइल प्रॉपर निघालं नाही तर तुम्हाला हेअरफॉल होऊ शकतो, त्याच्यानंतर डॅन्ड्रफ होऊ शकतो, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो हे सगळ्याचं केअर घेतलं पाहिजे आणि प्रॉपर क्लीन केलं पाहिजे. आणि मेन्ससाठी मोस्टली काय होतं, मेन्स स्वतःचं केअर घेत नाही. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काहीचं जे क्लिप्स चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका.